हे कायद्यानं बंधनकारक सरकारवर आहे. आता काय काय कायद्यानं बंधनकारक 3 वर्ष सजा, त्याच्यात जमानत नाही. आणि याबाबत काही काही मुळात आपल्या पेपरमध्ये सविस्तर न आल्यानं काही जणांना कोठवलं पॅन कार्ड आहे, काहीनं कोठवलं, काहीनं आधीचं 10 महिन्याखालचं कार्ड आहे. तर काही जण म्हणतील की याच्यात कोर्टात तपासायची तरतूद नाही. निश्चित तरतूद आहे. आणि तुमचं प्रकरण कोर्टात जाणार आणि कोर्ट आरामात 7-8 वर्षानं निकाल देणार. ज्या गुन्ह्याची शिक्षा 3 वर्ष आहे त्यामध्ये हे नाऱ्यात 8-9 वर्ष आरामात जेलमध्ये राहणार. बरं, त्याच्या पुढे जाऊन की या कायद्यामध्ये या संघटनेची मालमत्ता जप्त करायचा अधिकार आहे. आता ही 8-9 लोक जर होतं, 5-6 लोक होतं, ही नक्कीच कोणाच्या तरी घरी बसणार नाही. मग त्या घराला यायचं कार्यालय घोषित करायचं आणि ते जप्त करून टाकायचं. राहील का लोकशाही? जर कोणत्याही देशामध्ये असा कायदा लागू झाला, हातो जगात कायदे होतात, कोणत्याही माणसाला उचलून 15-15 दिवस जेलमध्ये टाकायचे अधिकार पोलिसाला होतो. पण का असा कायदा आहे का? 3 वर्ष जेलमध्ये टाकायचा कायदा जगाच्या पाठीवर कुठंच नाही. आणि फडणवीस साहेब, तुम्ही फार महाराष्ट्राची चिंता करू नका. 3 वेळा तुम्हाला संधी मिळाली, महाराष्ट्रातल्या सगळ्या हिंदूनं तुम्हाला डोक्यावर घेतलं, तरी तुम्ही एक हाती सत्ता मिळवू शकला नाही. तुम्ही तुमचे मुद्दे जनतेला पटवू शकले नाही. सगळा जाडजोड करून तुम्ही सत्तेत आहात आणि तुम्ही ह्या भानगडी करता का? तुम्हाला वाटलं काय ही चोरं होती जी घाबरली तुमच्या ईडीला? हे समाज तुम्हाला घाबरेल असं वाटतं का तुम्हाला? अजिबात नाही. आणि ज्या लोकांवर तुम्ही आरोप केले, तुम्हाला लाजा वाटत नाही, तुम्ही स्वतः आरोप केले गाडीभर पुरावे असल्याचे त्या अजित पवारावर, आणि तुम्ही त्याच्याशी जाऊन सरकार स्थापन करता. सरकार स्थापन करणं इतकं महत्वाचं आहे. मुळात भाजपकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन होता, ज्या कोणी तपस्वी नेत्यानं भाजप उभं केलं होतं, त्या अनुषंगाने लोकांनी तुमच्याकडे पाहिलं आणि त्याला ते भाजप दिसलं. अडवाणी, अटल बिहारी, सुषमा स्वराज, मुरली मनोहर जोशीचं. आणि लोकांना वाटलं हे त्याच घरचे होतं, म्हणून तुमच्याकडून अपेक्षा ठेवल्या. तुम्ही साधी सत्ता मिळवू शकला नाही. तुम्ही त्या अजित पवारच्या घरी गेल्या, नारायण राणेच्या घरी गेल्या. तुम्ही कोणता भ्रष्टाचारी सोडा. तुम्ही अशोक चव्हाणच्या घरी गेल्या, तुम्हाला काहीच वाटत नाही का हो? तुम्ही लाजा सोडल्या म्हणून का सगळ्या जगानं लाजा सोडल्या काय? या नांदेड शहरामध्ये, या पवित्र शहरामध्ये गुरु गोविंद सिंगाची शपथ घेऊन तुम्ही म्हणता मी अशोक चव्हाणला जेलमध्ये घातल्याशिवाय राहणार नाही. काय बोलायचं तुम्हाला? आणि तुम्ही महाराष्ट्राची इतकी काळजी करताय. कोण दिला तुम्हाला अधिकार? मी जाहीरपणे तुम्हाला चॅलेंज करतो, या महाराष्ट्रातल्या फडणवीससह त्या 287 आमदाराला मी चॅलेंज करतो. अरे तुम्ही पैशाला मताला पैसे वाटले नाहीत असा कोणताही 72 पुढे या फाशी द्या मला. तुमची पहिल्यांदा पात्रता आहे का बघा. तुम्ही स्वतः पात्रता आहे का बघा. या संविधानाचं आणि त्या विधिमंडळाचं नाव घ्यायची. जी तुम्ही पैसे वाटता, सत्ता मिळवण्यासाठी तुम्ही लोकशाहीची मूल्य पायदळी तोडवता. इतकी सत्ता महत्वाची का आहे? तुम्ही जमा केलेली संपत्ती तुमच्या मनानं तुम्ही अशी सांभाळू शकणार का? अजिबात नाही. ते तुम्हाला कदापि शक्य होणार नाही. आणि तुम्हाला हे अधिकारही नाही की महाराष्ट्रासाठी इतका तुम्ही हस्तक्षेप, तुम्ही इंटरफेअर करायचा. लोकांना मी जनतेला माफ करून टाकतो. अरे या देशाची समृद्ध परंपराच आहे. आम्रपाली असू द्या किंवा कानोपात्रा असू द्या, ज्या बदनाम झाल्या त्याच्यानंतरही त्या पवित्र झाल्या, त्याच्यात खूप मोठी ताकद आहे. तुम्ही या जनतेला मूर्ख नका समजू. तुम्ही पैसे काय म्हणून वाटता? तुम्ही कायदा मला सांगा, या महाराष्ट्रामध्ये एक कलेक्टरनं, एका तलाट्यानं का तक्रार दिली काय? किंवा एखाद्या एसपीनं तक्रार दिली का इकडे पैसे वाटले म्हणून? खरंच वाटले नाही का? सगळ्याच्या देखत तुम्ही पैसे वाटता आणि तुम्ही आम्हाला कायदा शिकवता, आम्हाला देशभक्ती शिकवता. बस करा आता. हे तुमचं हे चालणार नाही. आणि हा कायदा तुम्ही निमूटपणाने मागे घ्या. अजून तुम्ही सांगता बेशरमपणानं केंद्राची इच्छा होती, केंद्राची अपेक्षा होती, म्हणजे तुम्ही केंद्रानं सांगलं म्हणून हा कायदा करतात.
आणि तुम्ही काय करता? लोक तुम्हाला किती आपुलकीने बोलू लागली, देवा भाऊ म्हणू लागली, तुमच्याविषयी लोकांना चांगलं चित्र बनवलेलं. लई हुशार माणूस. काय हुशार? जाडगोड करून सत्ता मिळवणे. तुमची हुशारी होतं अशी एक संघ सत्ता मिळवा, विरोधकाला पार पुरून टाका, विरोधकाला घरात बसवा. तुम्ही जाडगोड करून दहशत निर्माण करून सत्ता मिळवणार. तुम्ही राजकारणावर दहशत निर्माण करायला यशस्वी झाला, मान्य आहे. तुम्ही जनतेला दाग दडत आणि दहशत निर्माण नाही करू शकणार. हे महाराष्ट्र, हे बलिदानाचं, या महाराष्ट्राला बलिदानाची समृद्ध परंपरा आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये 109 लोक गेली, महाराष्ट्र नाही हलू दिला. आणि त्याच्या आधीही स्वातंत्र्य लढ्यामध्ये शेकडो लोकांनी, इथून हजारो लोकांनी बलिदान दिलं. असं अजिबात नाही. तुम्ही समजू नका तुम्ही मोकार झाल्या म्हणून. मला तर असं म्हणा वाटतंय हे सरकार पिसाळं झालं. आणि दुसरी एक गोष्ट, नुसता फडणवीस या पापात नाही. या पापात एकटा फडणवीस नाही, तर या पापामध्ये राहुल गांधी आहे, या पापामध्ये शरद पवार आहे, या पापामध्ये उद्धव ठाकरे, या सगळ्या लोकांची समिती होती. जी संयुक्त समिती, जी मागच्या वर्षी आक्षेप आले 12,500 महाराष्ट्रातून, त्या आक्षेपानंतर हे समितीला बिल गेलं आणि याच्यात सुधारणा करा म्हणले. या 25 लोकांना कस काय समर्थन दिलं? आणि आता तुम्ही हे एकटा भाजप याचं खापर फोडून बाजूला होऊ शकणार नाही. आता समाजातून जेव्हा विरोध होत राहतोय तेव्हा आता उद्धव ठाकरे बोलतात कायदा चुकीचा आहे. तिथून केंद्रातून त्या मुनगंटीवारला काय नाव त्याचं, ते चंद्रपूरवाला, त्याला नोटा